आजच्या व्याख्यानाचा विषय आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक। खरं तर आज जी महाराष्ट्राला जी आर्थिक सद्गती प्राप्त झालेली आहे, जी महाराष्ट्राला आर्थिक विकासामध्ये जी गतिमानता प्राप्त झाली आहे, त्याचं मूळ जे आहे हे वसंतराव नाईकांच्या कारकिर्दीमध्ये जातं। कारण महाराष्ट्र ही देशातील आर्थिक आणि सामाजिक चळवळीची भूमी आहे। महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच ऐतिहासिक जडणघडणीमध्ये अनेक थोर महात्म्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा थोर महात्म्यांच्या योगदानामुळे आज आपला महाराष्ट्र देशातच नव्हे तर जगाच्या नकाशावरही तो नावारूपास आलेला आपल्याला दिसून येतो। आणि म्हणून या सर्व थोर महात्म्यांची जी कारकीर्द आहे, ही कारकीर्द, त्याचं योगदान हे आदर्शवत अशा प्रकारचं आहे। आणि त्यापैकीच वसंतराव नाईक हे एक जे महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभले, ते असे एकमेव अशा प्रकारचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते की ज्यांना सर्वाधिक काळ महाराष्ट्राचा राज्यकारभार सांभाळण्याचं भाग्य त्यांना लाभलं। वसंतराव नाईकांच्या योगदानामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गतिमानता आली। त्यामुळे वसंतराव नाईकांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर स्थान होतच, पण समाजकारणामध्ये देखील वसंतराव नाईकांना मानाचं स्थान प्राप्त झालेलं होतं। कारण की वसंतराव नाईकांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये राजकारणाचा उपयोग हा समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो। आणि म्हणून महाराष्ट्राच्या समग्र आर्थिक विकासातील उल्लेखनीय योगदानामुळे राज्याच्या शाश्वत विकासामध्ये वसंतराव नाईकांना सन्मानाचं आणि मानाचं स्थान आहे। वसंतराव नाईकांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून राज्यातील जनतेचा विश्वास संपादन करणं, लोकांच्या संपर्कात राहणं, जनतेच्या प्रश्नांना समजून घेणं आणि त्या प्रश्नांची, त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी नेहमीच वसंतराव नाईक प्रयत्नशील राहिलेले आपल्याला दिसून येतात। जनतेशी नम्रपणे वागणं हा आदर्श लोकप्रतिनिधीच्या गुणवैशिष्ट्यांपैकी एक गुणवैशिष्ट्य हे वसंतराव नाईकांमध्ये होतं। आणि म्हणूनच वसंतराव नाईक एकदा नव्हे तर 12 वर्ष मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचं भाग्य वसंतराव नाईकांना लाभलेलं आहे। वसंतराव नाईकांनी लोकशाहीच्या उदात्त विचार प्रणालीप्रमाणे आपली भूमिका त्यांनी ठेवली। जनतेच्या आर्थिक आणि सामाजिक समस्येची सोडवणूक करण्याचा नेहमीच प्रयत्न वसंतराव नाईकांनी आपल्या राजकीय कालखंडामध्ये केलेला आहे। आणि वसंतराव नाईकांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये राज्याचा आर्थिक आणि सामाजिक विकास विकास जो आहे तो साध्य करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। वसंतराव नाईकांनी कधी चौकटीत राहून तर कधी चौकटीच्या बाहेर जाऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी निर्णय घेतले। आणि त्याच निर्णयामुळे महाराष्ट्राच्या समग्र आर्थिक विकासामध्ये आज आपण पाहतो की कृषी क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल किंवा सहकार क्षेत्र असेल, या तिन्ही क्षेत्राची प्रगती अति वेगाने होत असलेली आपल्याला दिसून येते। वसंतराव नाईकांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये राज्याच्या समग्र आर्थिक विकासासाठी शेती आणि शेतकऱ्यांच्या सुधारणेला त्यांनी जास्त भर दिलेला आपल्याला दिसून येतो। त्यासाठी त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याचा किंवा सुधारणा घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला। वसंतराव नाईकांच्या त्या दूरदृष्टिकोनामुळेच आज महाराष्ट्राला देशामध्ये मानाचं स्थान प्राप्त झालेलं आहे। आणि म्हणून त्याच्या या एकंदर कार्याचा विचार करता आपण कृषी क्षेत्रावर जर थोडासा विचार जर केला तर वसंतराव नाईकांचं कृषी क्षेत्रामध्ये काय योगदान होतं, तर वसंतराव नाईकांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये समग्र महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये
चांगल्या प्रकारचे बदल घडून आणले, परिवर्तन घडून आणलं, सुधारणा घडून आणलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कारण वसंतराव नाईक हे फक्त डायरेक्ट मुख्यमंत्री झालेले नाहीत. वसंतराव नाईक हे यांना शेतकरी कुटुंबाचा वारसा लाभलेले हे मुख्यमंत्री होते. फक्त वारसाच लाभलेले हे मुख्यमंत्री नव्हते, तर स्वतः वसंतराव नाईक हे शेती करणारे मुख्यमंत्री होते, शेतीत जाणणारे मुख्यमंत्री होते, एक उत्तम शेतकरी होते. आणि म्हणूनच शेती आणि शेतकरी हा वसंतराव नाईकांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. आणि म्हणून वसंतराव नाईक नेहमी म्हणायचे, माझ्या राज्यातला शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे. आणि म्हणून शेतकऱ्याने वर्षानुवर्ष कसत असलेली त्याची शेती आज आणि पारंपरिक तंत्राच्या ऐवजी त्याने आधुनिक तंत्राने शेती करायला त्या वसंतराव नाईकांनी आपल्या राजकीय कालखंडामध्ये प्रोत्साहित केलेलं आपल्याला दिसून येतं. शेतीमध्ये आधुनिक तंत्राच्या वापरासाठी वसंतराव नाईकांनी कृषी शिक्षणावर भर दिला. आणि म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्याने जी शेती आहे ही शेती फक्त जीवन जगण्यापुरती करायची नाही, तर शेती ही व्यावसायिक शेती करण्यावर त्यांनी भर दिला. शेती विकासामध्ये वसंतराव नाईकांनी आपल्या राजकीय कालखंडामध्ये प्रोत्साहन दिलं. त्याच्यामुळे शेती क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा आल्या. महाराष्ट्र राज्याला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी शेतकऱ्याने आपल्या शेतीमधलं उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक बियाणं म्हणजे संकरित बियाणांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला आणि शेतीची उत्पादकता वाढवण्यावर भर दिली. आपल्याला माहित असेल, मानवाचं आरोग्य जर बिघडलं तर माणूस दवाखान्यामध्ये जाऊन माणसाचं आरोग्य तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. पण शेतीचं आरोग्य जर बिघडलं तर शेतीची उत्पादकता कमी होईल. आणि शेतीची उत्पादकता जर कमी झाली तर राज्यामध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल. ही समस्या वसंतराव नाईकांनी त्या कालखंडामध्ये ओळखली. आणि म्हणून वसंतराव नाईकांनी महाराष्ट्रामध्ये एकच नव्हे तर 4 कृषी विद्यापीठं महाराष्ट्राच्या 4 कानाकोपऱ्याला त्यांनी स्थापन केली. ही 4 कृषी विद्यापीठांना काय केली, तर 4 कृषी विद्यापीठं जी आहेत, आज आपण पाहतो की त्या 4 कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये अनेक कृषी महाविद्यालय आहेत. या कृषी महाविद्यालयामधून शेतीविषयक आणि शेतीला आवश्यक असणारे शिक्षण आणि संशोधन हे त्या महाविद्यालयामध्ये, त्या विद्यापीठामध्ये केलं जातं. वसंतराव नाईकांनी फक्त कृषी विद्यापीठ स्थापन केले नाही, तर शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ व्हावी यासाठी वसंतराव नाईकांच्या कालखंडामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणं महामंडळाची देखील स्थापना केलेली आहे. हरित क्रांतीच्या माध्यमातून वसंतराव नाईकांनी शेती क्षेत्रामध्ये पारंपरिक तंत्रज्ञानाच्या ऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर त्यांनी भर दिला. आणि देशाचा आर्थिक विकास जसा शेतीवर अवलंबून आहे तसाच शेतीचा विकास हा पाण्यावर देखील अवलंबून आहे. म्हणून वसंतराव नाईकांनी शेतीच्या उत्पादकतेमध्ये वाढ करता यावी, शेतीच्या अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ व्हावी यासाठी वसंतराव नाईकांनी आपल्या राजकीय कालखंडामध्ये अनेक प्रकारचे धरणं बांधायला प्रोत्साहन दिलं. आज आपण पाहतो की औरंगाबादच्या भागामध्ये जायकवाडी धरण असेल, त्याला नाथसागर असं म्हटलं जातं. या धरणाची निर्मिती देखील वसंतराव नाईकांच्या राजकीय कालखंडामध्ये झालेली आहे. उजनीचा प्रकल्प असेल, अरुणावतीचा प्रकल्प असेल, अप्पर धरण असेल, वर्धा धरण असेल, पेंच असेल, चास असेल, काली सरोवर असेल, धोम असेल, असे अनेक जलप्रकल्प वसंतराव नाईकांनी आपल्या राजकीय कालखंडामध्ये तयार केलेले आहेत. आणि याच अशा विविध प्रकारच्या जलसिंचन आणि जलधोरणामुळे वसंतराव नाईकांच्या त्या कारकिर्दीमध्ये शेती क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. वसंतराव नाईकांनी जमिनीच्या सुधारणेसाठी फक्त आता ही कृषी विद्यापीठ स्थापन केली का नाही, धरणं स्थापन केले का असे नाही, तर त्यांना परत शेतीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या जाणवू लागल्या. जोपर्यंत शेतीमधल्या समस्या दुरुस्त होणार नाहीत, शेतीमध्ये प्रश्न सुटले जाणार नाही, तोपर्यंत कृषी क्षेत्राचा विकास होणार नाही. म्हणून वसंतराव नाईकांनी जमिनीच्या सुधारणेसाठी जमीन सुधारणा कायदा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आणला. आणि ह्या कायद्यामुळे काय झालं की कुळांना जमीनदाराच्या पिळवणुकीपासून संरक्षण मिळालं. कसेल त्याची जमीन आहे का नाही, हे तत्व आपलं लागू झालं. आणि जो जमीन कसतोय तो त्या जमिनीला मालक होता येतं
हे केवळ वसंतराव नाईकांनी त्या कालखंडामध्ये तयार केलेल्या जमीन सुधारणा कायद्यामुळं, वसंतराव नाईकांच्या प्रोत्साहनामुळं आज शेतकऱ्यांची संख्या वाढली, शेतकऱ्यांना जमिनी प्राप्त झाल्या. जे कुळ ज्या जमीनदाराच्या शेतीवर जे मजूर काम करायचे त्यांना जमिनीचा मालकी हक्क बहाल करण्यात आला. त्याच्यामुळे शेती कसण्याची पद्धत म्हणजे शेतकऱ्यांची संख्या वाढली, परिणामी शेतीचं उत्पादन वाढलं आणि अन्नधान्याचा प्रश्न हळूहळू मिटायला लागला. वसंतराव नाईकांच्या राजकीय कालखंडीमध्ये ऊस उत्पादकाचे आणि उत्पादनाचे अर्थशास्त्र विचारामध्ये घेता वसंतराव नाईकांनी कापसाच्या मालाला देखील योग्य किंमत मिळाली पाहिजे. कारण की महाराष्ट्रातला काही भाग हा कापसाचं उत्पादन करणारा होता. जोपर्यंत कापसाला योग्य किंमत मिळणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा विकास होणार नाही. म्हणून वसंतराव नाईकाने 1 ऑगस्ट 1972 मध्ये कापूस एकाधिकार योजना त्या कालखंडामध्ये सुरू केली. ज्वारीला हमीभाव मिळाला पाहिजे, कारण की वसंतराव नाईकांच्या त्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यामध्ये ज्वारीचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होत होतं आणि म्हणून त्या कालखंडामध्ये परभणी जिल्ह्याला ज्वारीचं कोठार असं म्हटलं जात होतं. 12 एप्रिल 1964 मध्ये वसंतराव नाईकांनी ज्वारी खरेदी योजना जी आहे ती सुरू केली. कृषी क्षेत्रामध्ये कापूस एकाधिकार योजना आणि ज्वारी खरेदी योजनेमुळे महाराष्ट्रामध्ये पणन महासंघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिनिंगचे कारखाने, सहकारी कृषी संस्था अशा मोठ्या प्रमाणावर निर्माण होत गेल्या. वसंतराव नाईकांच्या ह्या व्यापक दृष्टिकोनामुळे वसंतराव नाईकांच्या राजकीय कालखंडामध्ये शेती विकासामध्ये वाव मिळाला, शेती क्षेत्रामध्ये सुधारणा झाल्या आणि शेती क्षेत्रामध्ये सुधारणा झाल्यामुळे वास्तविकपणे शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर सुधारायला लागला. त्या कालखंडामध्ये वसंतराव नाईकांच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली असं चित्र आपल्याला पाहत नाही, परंतु त्यानंतरच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी जे आत्महत्या करतो त्याच्या पाठीमागचे कारण जर शोधली तर वसंतराव नाईकांचा दृष्टिकोन त्या ठिकाणी आपल्याला उलगडल्याशिवाय राहणार नाही. कारण की राज्याचं प्रतिनिधित्व करणारा राज्यकर्ता हा शेती आणि शेतकऱ्यांचा विकास जाणणारा असला पाहिजे, हे तत्व वसंतराव नाईकांनी आपल्या कालखंडामध्ये जाणून दिलं. आणि म्हणून वसंतराव नाईकांचं कृषी क्षेत्रामधलं हे योगदान हे अतुलनीय अशा प्रकारचं आहे. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करण्यासाठी वसंतराव नाईकांनी एक भीष्म अशा प्रकारची प्रतिज्ञा केली. त्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता आणि म्हणून वसंतराव नाईकांनी जी भीष्म प्रतिज्ञा केली की 2 वर्षामध्ये जर मी महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये जर स्वयंपूर्ण करू शकलो नाही तर मला जाहीरपणे फाशी द्यावी. वसंतराव नाईकांनी ही केलेली भीष्म प्रतिज्ञा फक्त आश्वासनच नव्हतं, तर वसंतराव नाईकांनी त्यासाठी दुष्काळाच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या भागामध्ये दौरे काढले, लोकांना शेतीविषयक महत्त्व समजावून सांगितलं, शेतीमध्ये सुधारण्याचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्यासाठी वसंतराव नाईकांनी खूप मोठ्या प्रमाणातले प्रयत्न देखील केलेले आपल्याला दिसून येते आणि 2 वर्षामध्ये महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण देखील झाला. वसंतराव नाईकांचं हे कृषी क्षेत्रातलं योगदान इतकं महत्त्वपूर्ण होतं, अतुलनीय होतं, त्याचबरोबर त्यांचं औद्योगिक क्षेत्रामधलं कार्य देखील तेवढंच महत्त्वपूर्ण असलेलं आपल्याला दिसून येते. वसंतराव नाईक हे उत्तम शेतकरी असल्याने शेतीच्या विकासाशिवाय राज्याचा विकास साध्य होणार नाही. परंतु वसंतराव नाईकांना दुसरंही माहिती होतं की ग्रामीण भागातील माझा जो शेतकरी आहे, जो शेतकरी भांडवला अभावी शेतीचा विकास करण्यात तो असमर्थ आहे आणि म्हणून माझा ग्रामीण भागातला शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या असमर्थ आहे आणि म्हणून शेती हा ग्रामीण विकासाचा जरी गाभा असला तरी शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिल्याशिवाय शेती ही फायदेशीर ठरू शकत नाही. म्हणून वसंतराव नाईकांनी त्या कालखंडामध्ये ग्रामीण भागामध्ये औद्योगिकीकरणावर देखील भर दिलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे शेती क्षेत्राचा जर विकास करायचा असेल तर औद्योगिक क्षेत्राला देखील महत्त्वाचं योगदान दिलं पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. हा उद्देश समोर ठेवून वसंतराव नाईकांनी आपल्या राजकीय कालखंडामध्ये, राजकीय कारकिर्दीमध्ये औद्योगिक क्षेत्राला देखील प्रोत्साहन दिलेलं आपल्याला दिसून येतं. शेती
तसेच शेतीचा विकास जो आहे यासाठी वसंतराव नाईकांनी आपल्या राजकीय कालखंडामध्ये औद्योगिकीकरणातून राज्यातील बेरोजगारी कमी करता यावी यासाठी वसंतराव नाईकांनी स्वयंरोजगाराला देखील प्रोत्साहन दिलेलं आहे. शेतीचा विकास करण्यासाठी, औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी भांडवलाच्या नंतर सगळ्यात महत्वाची गरज लागते ती विजेची. आणि म्हणून विजेचं महत्त्व वसंतराव नाईकांनी लक्षामध्ये घेतलं की ऊर्जा प्रकल्पाच्या निर्मितीला त्यांनी चालना दिली त्यांच्या कालखंडामध्ये. आणि त्याच प्रक्रियेमधून, त्याच्या योगदानामधून महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये कोरोडी, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये औष्णिक विद्युत प्रकल्प तयार केले, बीड जिल्ह्यामध्ये परळी येथे औष्णिक विद्युत प्रकल्प उभारले. आणि सध्या हे प्रकल्प जे आहेत, मग ते कोरोडीचा प्रकल्प असेल, तो चंद्रपूर मधला प्रकल्प असेल, तो बीड जिल्ह्यातील परळी या ठिकाणचा प्रकल्प असेल, आज या प्रकल्पाचं योगदान महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी आणि उद्योग व्यवसायाच्या विकासाला किती मोठ्या प्रमाणामध्ये चालना देतं हे आपल्या लक्षामध्ये येतं. वसंतराव नाईकांनी ह्या जर प्रकल्पाला जर चालना जर दिली नसती तर आज ते क्षेत्र पाठीमागे राहिलं असतं. परंतु वसंतराव नाईकांनी ते ओळखलं की शेती आणि शेतकरी आणि याचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला औद्योगिकरणाला चालना द्यावी लागेल. आणि दोन्हीच्या विकासाला जर चालना देऊन जर महाराष्ट्राच्या समग्र आर्थिक विकासामध्ये जर वाढ करायची असेल तर वीज निर्मितीला आपण चालना दिली पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हे वीज निर्मितीचे प्रकल्प हे त्या कालखंडामध्ये कार्यान्वित झाले. वसंतराव नाईकांच्या राजकीय कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की महाराष्ट्रातली वाढती लोकसंख्या आणि या लोकसंख्येचा अतिरिक्त भार कमी करता यावा, शहरावर जो भार झालेला आहे तो शहरावरचा भार कमी करता यावा म्हणून शहराचा नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी वसंतराव नाईकांनी सिडको कंपनीची स्थापना केली. आज आपल्याला पाहता येतं की नवी मुंबई, नवीन औरंगाबाद या शहराची जी निर्मिती आहे ही निर्मिती याच सिडको ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत झालेली आहे. आज ही दोन्ही शहर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातून आर्थिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण अशा प्रकारची कामगिरी बजावताना आपल्याला दिसून येतं. याचं श्रेय जातं ते वसंतराव नाईकांना. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासामध्ये वसंतराव नाईकांनी वीज निर्मितीला प्रोत्साहन दिलं, शेती क्षेत्राला जोड व्यवसाय म्हणून पूरक व्यवसायाला देखील त्याने प्रोत्साहन दिलं. त्याचबरोबर वसंतराव नाईकांनी साखर उद्योगाला देखील महत्वाचं स्थान दिलेलं आपल्याला दिसून येतं. कारण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं जे प्रतिबिंब आहे ग्रामीण भागातलं हे साखर उद्योगामध्ये दिसते. आणि म्हणून ज्या ठिकाणी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये होते त्या ठिकाणी साखर कारखाने निर्माण केली पाहिजे हा दृष्टिकोन वसंतराव नाईकांनी म्हणजे त्या कालखंडामध्ये मांडला. कारण उद्योगाचा हा स्थानिकरणाचा सिद्धांत आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला कच्चा माल विपुल प्रमाणामध्ये मिळतो, ज्या ठिकाणी वाहतुकीच्या सोयी असतात, ज्या ठिकाणी पाण्याच्या सोयी उपलब्ध असतात, ज्या ठिकाणी बाजारपेठेच्या सोयी उपलब्ध असतात त्या ठिकाणी उद्योगाचं स्थानिकरण केलं पाहिजे. हा सार्जेंट वेबरचा स्थानिकरणाचा सिद्धांत आहे. आणि त्याच सिद्धांताला अनुसरून वसंतराव नाईकांनी ज्या ठिकाणी कच्चा माल उपलब्ध होतो त्या ठिकाणी आपण कारखाने काढले पाहिजे. आणि म्हणून वसंतराव नाईकांनी महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या सगळ्या सार्जेंट वेबरच्या सिद्धांताप्रमाणे सगळ्या सोयी आणि सुविधा आहेत. परंतु विदर्भासारख्या भागामध्ये कुठल्याही प्रकारची परिस्थिती नसताना देखील वसंतराव नाईकांनी आपल्या राजकीय कालखंडामध्ये शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी औद्योगिक विकासाला चालना दिली. आणि त्याच औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या त्या प्रक्रियेमधून त्याने त्या भागामध्ये 12 साखर कारखाने काढण्याची परवानगी ही केंद्र सरकारकडून त्या कालखंडामध्ये मिळवलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे वसंतराव नाईकांनी कृषी क्षेत्राबरोबरच औद्योगिक क्षेत्राला देखील प्रोत्साहन दिलं. आणि त्या प्रोत्साहनामधून आज आपण पाहतो आज आपला महाराष्ट्र औद्योगिक दृष्ट्या कृषीविषयक दृष्ट्या विकसित होत आहे हे आपल्याला जाणवतं. ह्याचं जे प्रतिबिंब आहे, ह्याचं जे योगदान आहे ते वसंतराव नाईकांच्या राजकीय कारकिर्दीला जातं. त्याच्यानंतरच्या अनेक राज्यकर्त्याने
त्याच्यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्राला गतिमान करण्याचं योगदान हे नंतरच्या राजकीय कालखंडामध्ये आपल्याला वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला स्पष्ट करता येतं. वसंतराव नाईकांनी सहकार क्षेत्राचा आणि सामाजिक क्षेत्राचा या क्षेत्रामध्ये देखील वसंतराव नाईकांचं महत्वाचं असं योगदान आहे की सहकाराचं लोण हे जोपर्यंत ग्रामीण भागामध्ये पोहोचत नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न साकार होणार नाही याची जाणीव वसंतराव नाईकांना होती. आणि म्हणून वसंतराव नाईकांनी आपल्या राजकीय कालखंडामध्ये सहकार क्षेत्राला देखील महत्वाचं असं योगदान, प्रोत्साहन हे त्यांनी दिलेलं आपल्याला जाणवतं. ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्रातील धान्य उत्पादन वाढीसाठी हरित क्रांती घडून आणली, त्याचप्रमाणे दुग्ध उत्पादनासाठी देखील वसंतराव नाईकांच्या कालखंडामध्ये ही धवल क्रांती घडून आलेली आपल्याला दिसून येते. वसंतराव नाईकांनी जी धवल क्रांती जी सुरू केली त्या धवल क्रांतीच्या अपूर्व अशा प्रयोगामुळे शेती व्यवसायाला एक जोड व्यवसाय मिळाला आणि बेरोजगारांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी या दुग्ध व्यवसायापासून आपल्याला प्राप्त झालेल्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आज आपण पाहतो की मागासवर्गीय समाजाला समान हक्काच्या माध्यमातून समाजाला आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा यासाठी वसंतराव नाईकांच्या कालखंडामध्ये अल्प उत्पन्न गटातील समाजाला सवलतीच्या दरामध्ये घरं मिळाली पाहिजे. कारण की गरिबांना म्हणजे आता दारिद्र्याचीच व्याख्या करायचं म्हटलं तर रोटी कपडा और मकान ह्या 3 गोष्टी मिळायला पाहिजे होत्या. त्याच्यानंतर आता शिक्षण पण आलेलं आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये अल्प उत्पन्न गटातील लोकांना राहण्याची सोय उपलब्ध व्हावी म्हणून त्या कालखंडामध्ये वसंतराव नाईकांनी त्यांना स्वस्तामध्ये घरी उपलब्ध करून दिले. शिवाय जमिनी खरेदी करण्यासाठी देखील त्यांना सवलती मिळाल्या पाहिजे यासाठी देखील वसंतराव नाईकांनी आपलं त्या ठिकाणी सहकार्य आपलं दिलेलं आहे. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये वसंतराव नाईकांनी सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना केली. त्या योजनेमुळे कित्येक कुटुंबांना आपलं स्वतःचं हक्काचं घर मिळाल्यामुळं त्यांचे स्वप्न त्यांना त्या वसंतराव नाईकांच्या त्या योजनेमधून त्यांना पूर्ण करता आले. आता वसंतराव नाईक हे मूळतः मागासवर्गीय जमातीमधून आलेले असल्यामुळं त्यांना दुःख काय आहे, त्यांना गरिबी काय आहे, त्यांना पीडित अवस्थेमध्ये समाजाचं जीवन जगण्याच्या ज्या काही पद्धती आहेत ह्या त्यांना माहिती होत्या. माझा विदर्भातला समाज, माझ्या महाराष्ट्रातला गरीब समाज हा कोणत्या अवस्थेमध्ये जीवन जगतो हे स्वतः वसंतराव नाईकांनी अनुभवलेलं होतं. आणि म्हणून या सगळ्या जीवन पद्धतीमध्ये सुधारणा झाली पाहिजे, ह्या माणसांनाही सन्मानानं जगता आलं पाहिजे यासाठी वसंतराव नाईकांनी जनतेमधली जी काही आर्थिक विषमता आहे ती कमी करण्याचा प्रयत्न वसंतराव नाईकांनी आपल्या राजकीय कालखंडामध्ये केला गेलेला आहे. यासाठी वसंतराव नाईकांनी काय केलं तर उद्योगाचं विकेंद्रीकरण झालेल्या शहरामध्ये उद्योगाचं विकेंद्रीकरण करून म्हणजे ज्या ठिकाणी उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं आहे. आता आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये जी मोठमोठी शहरं आहेत आणि या मोठमोठ्या शहरांमध्ये उद्योगाचं विकेंद्रीकरण झालेलं होतं म्हणजे केंद्रीकरण झालेलं होतं. वसंतराव नाईकांनी ह्या उद्योगांच्या केंद्रीकरणा ज्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी ते उद्योगाचे विकेंद्रीकरण करून ग्रामीण भागातील बेरोजगारांना देखील रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजे यासाठी वसंतराव नाईकांनी या उद्योगाचे विकेंद्रीकरण केलं. आणि म्हणून आर्थिक आणि म्हणजे आर्थिक विकास करण्यासाठी आणि लोकसंख्येच्या समतोलासाठी वसंतराव नाईकांनी देखील आपलं योगदान दिलेलं आहे. MIDC सारख्या योजना ह्या त्या कालखंडामध्ये कार्यान्वित त्यांनी केल्या. आणि म्हणून हे उद्योगाच्या विकेंद्रीकरणामुळे उद्योग हे जिल्हा पातळीवर आले, ते तालुका पातळीवर देखील आले आणि त्या भागामध्ये त्या तरुणांना ते रोजगाराचे एक क्षेत्र ठरलेले आहेत.
आज आपण पाहतो की महाराष्ट्राच्या तमाम तालुक्यांमध्ये, तमाम जिल्ह्यामध्ये ह्या MIDC प्रकल्प आहेत आणि त्या MIDC प्रकल्पामध्ये त्या भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात आज रोजगार आज त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. याचं योगदान हे वसंतराव नाईकांच्या त्या कारकिर्दीनं जातं. महाराष्ट्रातील वाढती लोकसंख्या विचारामध्ये घेऊन वसंतराव नाईकांनी महाराष्ट्रामध्ये समतोल विकास व्हावा, लोकसंख्येवर नियंत्रण प्रस्थापित व्हावं म्हणून वसंतराव नाईकांनी कुटुंब कल्याण योजनेला त्या कालखंडामध्ये त्यांनी चालना दिली. वसंतराव नाईकांच्या त्या कामगिरीमुळे काय झालं तर लोकसंख्या नियंत्रण करण्याबरोबरच त्या कालखंडामध्ये मृत्यू दर, बालमृत्यू दर, महिला संगोपन, स्त्री पुरुष समानता यांमध्ये देखील अनुकूल स्वरूपाचा बदल हा त्या कालखंडामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. वसंतराव नाईकांच्या कालखंडामध्ये काय झालं तर जो समाज आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेला आहे अशा समाजाच्या अशा समाजाला विकासाच्या प्रवासामध्ये आणण्यासाठी, त्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांना शिक्षण मिळणं फार गरजेचं होतं. कारण की शिक्षण हा आर्थिक विकासातला अतिशय महत्वाचा घटक आहे. जोपर्यंत या मागास समाजातल्या लोकांना शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत त्यांचा आर्थिक आणि सामाजिक आणि सांस्कृतिक विकास होणार नाही. ही बाब वसंतराव नाईकांनी ओळखली आणि म्हणून वसंतराव नाईकांनी या समाजातील लोकांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी आश्रमशाळांच्या माध्यमातून ह्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाला त्यांनी प्राधान्य दिलं. आज या शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढलेली आहे. शाळांची संख्याच वाढली नाही तर या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला दिसून येते. या शाळांमधून शिक्षण घेणारे मुलांनी पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये, सरकारी सेवेमध्ये ते रुजू झालेले आहेत. परिणामी त्यांचा जो चांगला परिणाम आहे तो त्याच्या समाजावर आपल्याला दिसू लागलेला आहे. परंतु कालांतराने आपल्याला असं दिसून येतं की आता ह्या शाळांच्या संख्या आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांची रोडावलेली संख्या हे आता मात्र चित्र एक गंभीर स्थिती दर्शवित आहे हे आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करता येतं. वसंतराव नाईकांनी आपल्या राजकीय कालखंडामध्ये अनेक दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला आणि या दुष्काळाचे निर्मूलन करण्यासाठी वसंतराव नाईकांनी त्यावेळी आपल्या वेळोवेळी अशा प्रकारचे निर्णय त्यांनी घेतले आणि ही दुष्काळ सदृश्य परिस्थिती घालवण्यासाठी वसंतराव नाईकांनी त्या कालखंडामध्ये काय केलं तर टंचाईचे कामं काढले, रस्ते दुरुस्तीचे कामं काढले, गाव पातळीवरचे कामं काढले आणि विकासाला त्यांनी चालना दिली. वसंतराव नाईकांच्या राजकीय कालखंडामध्ये केवळ माणसालाच अन्न धान्य उपलब्ध व्हावं यासाठी त्यांनी धोरण राबवलं नाही तर गुरांना देखील चारा मिळाला पाहिजे यासाठी वसंतराव नाईकांनी गुरांच्या छावण्या त्यांनी त्या कालखंडामध्ये निर्माण केल्या, त्याला प्रोत्साहन दिलं. दुष्काळी कामावर पुरुषांना एवढंच मजुरी स्त्रियांना देखील मिळली पाहिजे अशा प्रकारचं धोरण त्यांनी त्या कालखंडामध्ये सुरू केलं. 1972 मध्ये वसंतराव नाईकांनी ग्रामीण पाणी पुरवठा नळ योजना सुरू केली. आता ह्याच्या पाठीमागची थोडीशी कथा म्हणजे विचार आपल्याला सांगता येईल की वसंतराव नाईक एकदा मराठवाड्यातल्या एका भागामध्ये गेले होते, ग्रामीण भागामध्ये, आणि तिथे त्यांच्या स्वागतासाठी त्यांना पाणी वगैरे आणण्याच्या ऐवजी कोणी कोका कोला वगैरे हे तर घेऊन आले होते. त्या वसंतराव नाईक म्हटले ज्या ग्रामीण भागामध्ये मी आलो त्या ठिकाणी कोका कोला आला परंतु या ग्रामीण भागामध्ये मी पाण्याची सोय उपलब्ध करू शकलो नाही. ही खंत वसंतराव नाईकांना त्यावेळी जाणवली आणि म्हणून त्यावेळी वसंतराव नाईकांनी ग्रामीण भागामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा नळ योजना त्यांनी सुरू केली. किती दूरदृष्टपणा आपल्याला त्या ठिकाणी जाणवतो. समस्या जाणवली की लगेच त्या ठिकाणी उपाययोजना करण्याची अंमलबजावणी करणारा हा एकमेव अशा प्रकारचा मुख्यमंत्री त्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला दिसतो. ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळावी म्हणून ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रामध्ये ग्रामीण रोजगार हमी योजना त्यांनी सुरू केली. या ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम शेत मजूरदारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यांना कामाच्या बदल्यामध्ये अन्नही प्राप्त होऊ लागलं, म्हणजे फूड फॉर वर्क.
आणि काही पैसे दिले जायचे, काही धान्य दिलं जायचं आणि या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनेक प्रकारची कामं त्या कालखंडामध्ये वसंतराव नाईकांनी केलेली आपल्याला दिसून येतात. आज या रोजगार हमी योजनेचा जो वटवृक्ष आहे हा मोठा झालेला आहे, विस्तृत अशा प्रकारचा झालेला आहे आणि ह्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो लोकांना म्हणजे ही योजना ह्या लोकांना रोजगार देत असलेले आपल्याला दिसून येते. समाजामध्ये दारूच्या व्यसनामुळं आता आपण पाहतो की हजारो कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, कुटुंब उघड्यावर पडत आहेत दारूच्या व्यसनामुळे. कारण की या दारूच्या व्यसनाचा परिणाम हा आरोग्यावर होतो, स्वतःच्या तर दारू पिणाऱ्याच्या तर आरोग्यावर होतो, पण त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबावर देखील होतो. हे वसंतराव नाईकांनी हे अतिशय जवळून हे चित्र त्यांनी पाहिलेलं आहे त्या ग्रामीण भागामध्ये. तेव्हा समाजाला ह्या दारूच्या व्यसनापासून दूर कसं करता येईल याचा प्रयत्न वसंतराव नाईकांनी केला आणि म्हणून वसंतराव नाईकांनी त्या कालखंडामध्ये दारूबंदी जी आहे ही दारूबंदी करण्यात आली, म्हणजे दारूबंदी केली. दारू पिणं आणि दारू विकणं अशा प्रकारचा वास्तववादी धोरण वसंतराव नाईकांनी सुरू केला आणि म्हणून वसंतराव नाईकांनी काय केलं की त्या कालखंडामध्ये 8 ऑगस्ट 1972 मध्ये दारूबंदी केली, परंतु 1972 मध्ये ह्या दारूबंदीवरील परत जी बंदी आहे ती उठवण्यात आली आणि आता उठवण्यात आल्यामुळे काय होतं, परत सरकारच्या महसुलामध्ये वाढ झाली. त्या कालखंडामध्ये ऊसाच्या मळीपासून दारू बनवण्याचे परवाने पण मिळाले, द्राक्षापासून वाईन बनवण्याचे परवाने मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये परिवर्तन व्हायला लागलं. म्हणजे वसंतराव नाईकांनी हे वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारला की दारू गरजेची आहे तर दारू पिणाऱ्याला काहीतरी लिमिट ठरवून द्यावं. त्याच्यापेक्षा जर दारू पिली तर त्याचा परिणाम आरोग्यावर होतो, कुटुंबावर होतो, परिणामी देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासावर होतो. ही बाब त्यांनी ओळखली. म्हणजे दारू हेच व्यसन समाजाला लागलेले कलंक नाहीये, तर मटका, जुगार हे देखील देशाच्या अर्थव्यवस्थेला लागणार एक कीटक आहे, एक आपल्याला काय म्हणता येईल तो कलंक आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करता येतं. म्हणून वसंतराव नाईकांनी दारू बरोबरच मटका आणि जुगार ह्याला आळा घालता यावा म्हणून 12 एप्रिल 1969 महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरी योजना सुरू केली. आता सगळ्याला देशाच्या आर्थिक विकासामध्ये मदत करता येईल असं नाही. काही व्यसनाधीनतेचे काही लोक असतात, त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करता यावं म्हणून दारूबंदी सुरू केली. काही लोकांच्या मटक्याला आळा बसता यावा, परंतु लोकांचे स्वप्न असतात, मला कमी पैशामध्ये माझे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे यासाठी मग तो मटका लावतो. परंतु मटका लावल्यामुळं त्या मटक्याला लागणारा जो पैसा आहे तो विशिष्ट लोकांना जातो, तो देशाच्या विकासामध्ये येत नाही किंवा राज्याच्या विकासामध्ये येत नाही. पण वसंतराव नाईकांनी हे ओळखलं की या मटक्या लावल्यामुळं त्या कुटुंबाचा उद्ध्वस्तपणा तर होतो, स्वप्न तर पूर्ण होतच नाही, पण त्याच्या देशाच्या विकासामध्ये त्यांचं काही योगदान होत नाही. म्हणून वसंतराव नाईकांनी महाराष्ट्र राज्य लॉटरी योजना सुरू केली. परंतु हे तिकीट खरेदी करताना त्यातला काही भाग हा सरकारला जातो महसुलाच्या स्वरूपामध्ये आणि म्हणून लोकांना अप्रत्यक्षपणे आपण देशाच्या किंवा राज्याच्या आर्थिक विकासामध्ये योगदान देत आहोत याचं समाधान लोकांना होतं आणि म्हणून ही महाराष्ट्र राज्य लॉटरी योजना ही त्या कालखंडामध्ये सुरू केली. आता या महाराष्ट्र राज्य लॉटरी योजनेमध्ये लाखो रुपयाची उलाढाल झाली, सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये महसूल प्राप्त झाला आणि पर्यायी लोकांनाही समाधान झालं की आम्ही तिकीट खरेदी करत असल्यामुळे या तिकिटाला काही भाग राज्याच्या विकासामध्ये जातोय, राज्याच्या महसुलामध्ये जातोय की या महसुलाचा उपयोग पुढे लोकांच्या कल्याणाचा खर्च करण्यासाठी होतो. जे आपल्याला एक बाब या ठिकाणी आपल्याला उल्लेखनीय असे जाणवते की वसंतराव नाईकांमध्ये महाराष्ट्राच्या भूमीचा कणखरपणा होता, चिवटपणा होता आणि त्याचबरोबर या सगळ्या गुणांचा एक उपयोग जो आहे तो वसंतराव नाईकांनी राज्याच्या विकासाला समर्पित केल्यामुळं त्याचंही योगदान आज आपल्याला या ठिकाणी उल्लेखनीय वाटतं.
वसंतराव नाईक म्हणायचे की महाराष्ट्र हे देशातील एक प्रगतशील जर राज्य करायचं असेल, देशामध्ये जर प्रगतशील राज्य करायचं असेल तर उक्ती करून उपयोगात नाही, आश्वासन देऊन उपयोगात नाही, तर त्याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिक केलं पाहिजे. म्हणजे उक्ती आणि कृती ह्याच्यामध्ये कमीत कमी अंतर असलं पाहिजे. म्हणून ते असं म्हणायचे की उक्ती करून उपयोगात नाही, केवळ आश्वासन देऊनच उपयोगात नाही, तर त्या आश्वासनाची अंमलबजावणी देखील केली पाहिजे, म्हणजे कृती केली पाहिजे. म्हणजे जोपर्यंत उक्तीला कृतीची जोड असणार नाही तोपर्यंत देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक म्हणजे समग्र आर्थिक विकास होणार नाही. म्हणून नेहमी आपण बोलत असताना आपण करणार किती आहोत ह्यावर विचार करावा. मग जेवढं बोलतो ना तेवढं आपण केलं पाहिजे, ते देशाच्या विकासाला प्रेरक ठरू शकतं. आणि म्हणून वसंतराव नाईकांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये काय केलं तर शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेतल्या, शेतीच्या समस्या समजावून घेतल्या, शेतीमध्ये अडथळे समजून घेतले आणि त्यासाठी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्याने प्रयत्न केले. आणि या शेतीच्या विकासासाठी त्याने औद्योगिक क्षेत्राला प्रोत्साहन दिलं, जलसिंचन प्रकल्प आणले, बरोबर, उद्योगाचं विकेंद्रीकरण केलं, नवी शहरं वसवली, बरोबर, गरिबांना घरं मिळावीत यासाठी योजना आणल्या, जमिनी खरेदी करता यावी यासाठी सवलती दिल्या, MIDC सारखे प्रकल्प कार्यान्वित केले. अशा वेगवेगळ्या औद्योगिक योगदानातून, कृषी क्षेत्राच्या योगदानातून वसंतराव नाईकांनी आपल्या राज्यातील विविध प्रकारचे प्रश्न सोडवले. आणि त्या प्रश्न सोडवल्यामुळे आज आपल्याला असं म्हणता येतं की महाराष्ट्रातील ज्या ग्रामीण भागामध्ये ज्या दारिद्र्यविषयक समस्या होत्या, आर्थिक समस्या होत्या, शेतीविषयक समस्या होत्या, औद्योगिक क्षेत्रातील समस्या होत्या, कृषी आपल्या सहकार क्षेत्रातील समस्या होत्या, या सर्व विषयावर वसंतराव नाईकांनी आपल्या राजकीय कालखंडामध्ये निर्णय घेतले आणि महाराष्ट्राच्या समग्र आर्थिक विकासामध्ये भर टाकण्याचं जे काही योगदान आहे, हे योगदान आपल्याला त्याच्यामुळे महत्त्वाचं वाटतं. म्हणूनच वसंतराव नाईक जे आहे हे महाराष्ट्राचे हे विकास दूत होते, याविषयी आपली थोडीशी शंका नाही असं मला वाटतं. तर एकंदर वसंतराव नाईकांच्या ह्या उल्लेखनीय कार्याला आपण सलाम करूया, त्यांना प्रणाम करूया. आणि वसंतराव नाईकांच्या कार्याचा हाच म्हणजे दृष्टिकोन जो आहे तर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक सरकार घेतच आहे. त्याच्यामुळे तर आज महाराष्ट्र राज्य आज आपल्याला देशातील एक अग्रगण्य राज्य म्हणून आज देश आपल्या राज्याकडे पाहत आहे. याचं सर्वात योगदान या राजकीय कालखंडातील म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून ते आतापर्यंतच्या सर्व राजकीय जे कालखंडामध्ये जे काही राज्याचे जे प्रमुख आहेत या सर्वांचंच योगदान महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये लाभलेलं आहे. परंतु यामध्ये विशेषतः मी वसंतराव नाईकांच्या कार्यावर विशेषतः या ठिकाणी भर दिलेला आहे. सर्वांचंच कार्य उल्लेखनीय आहे, परंतु वसंतराव नाईकांच्या विशेष कार्यावर या ठिकाणी भर दिलाय. कारण की त्यांनी एकूण महाराष्ट्रामध्ये 12 वर्ष कुठल्याही प्रकारचे हक्काचं मतदार नसताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 12 वर्ष राजकीय सत्ता सांभाळणं काही विनोद नव्हता. आपल्या हक्काचा कुठल्या जातीचा एवढा असा मतदारसंघ त्यांच्याकडे नव्हता, परंतु आपल्या कार्यकर्तृत्वामधून यशवंतरावजी चव्हाण यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला साजेच अशा प्रकारचं कर्तृत्व वसंतराव नाईकांनी आपल्या ह्या राजकीय कालखंडामध्ये करून दाखवलं. हे काम त्यांचं उल्लेखनीय आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.